दिल्लीच्या जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलंय। संसदेत नीट पेपर लीक प्रकरणावरून गदारोळ सुरू आहे आणि देशभरातून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी होतीये। पण आता ही चर्चा केवळ एका मंत्र्यापुरती मर्यादित राहिलेली नाहीये, कारण लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित असलेल्या या प्रकरणात परीक्षा घेणाऱ्या संपूर्ण यंत्रणेची ही जबाबदारी निश्चित झाली पाहिजे असं मत व्यक्त केलं जात आहे। म्हणूनच धर्मेंद्र प्रधान यांच्यासोबत एनटीए आणि सीबीएसई मधील 4 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावांची ही चर्चा सुरू झाली आहे। हे 4 अधिकारी कोण आहेत, त्यांच्यावर नेमके कोणते प्रश्न उपस्थित केले जात आहेत, भारतीय राजकारणात नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देण्याची परंपरा काय सांगते आणि सरकारची यावर भूमिका काय आहे, जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी श्रुती पाटील आणि तुम्ही पाहतात लगावबत्ती। दिल्लीतील संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होताच देशाचं लक्ष 2 ठिकाणी खेळलंय, एक संसद आणि दुसरं जंतर मंतर। एका बाजूला संसदेत नीट पेपर लीक प्रकरणावरून गदारोळ सुरू होता, तर दुसऱ्या बाजूला जंतर मंतरवर हजारो विद्यार्थी आणि तरुण आंदोलनासाठी एकवटले होते। दुसरीकडे संसदेत विरोधी पक्षांनी नीट पेपर लीक प्रकरणावर तातडीची चर्चा घेण्याची मागणी केली, मात्र ती मागणी मान्य न झाल्याने गोंधळ झाला आणि लोकसभेचं कामकाज काही वेळासाठी तहकूब करावं लागलं। या सगळ्या घडामोडींमध्ये एक मागणी सातत्याने पुढे येते, ती म्हणजे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा। मात्र इथेच एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतोय, तो म्हणजे फक्त शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा दिल्याने संपूर्ण प्रश्न सुटणार आहेत का? कारण शिक्षण मंत्री हा खात्याचा प्रमुख असला तरी नीट सारख्या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेची संपूर्ण अंमलबजावणी ते स्वतः करत नाही। परीक्षा घेण्याचं नियोजन, प्रश्नपत्रिकांचं व्यवस्थापन, परीक्षा केंद्रांचं समन्वय, तांत्रिक व्यवस्था, निकाल प्रक्रिया आणि इतर प्रशासकीय निर्णय ही जबाबदारी एनटीए आणि संबंधित परीक्षा संस्थेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सुद्धा असते। त्यामुळे जर परीक्षा प्रक्रियेत गंभीर त्रुटी झाल्या असतील तर केवळ राजकीय जबाबदारीवर चर्चा करून चालणार नाही, तर प्रशासकीय जबाबदारी सुद्धा निश्चित केली पाहिजे असा मुद्दा आता अधिक ठळकपणे समोर येतोय। याच पार्श्वभूमीवर आता केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासोबत आणखीन 4 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावांची चर्चा सुरू झाली आहे। ही 4 नावं म्हणजे एनटीएचे चेअरपर्सन प्रदीप कुमार जोशी, एनटीएचे डायरेक्टर जनरल अभिषेक सिंह, सीबीएसईचे चेअरपर्सन राहुल सिंग आणि सीबीएसईचे कंट्रोलर ऑफ एक्झामिनेशन डॉक्टर संयम भारद्वाज। आता प्रश्न असा आहे की या अधिकाऱ्यांची नावं का घेतली जात आहेत? याचं कारण म्हणजे नीट परीक्षेची संपूर्ण यंत्रणा, प्रश्नपत्रिका तयार करणं, तिची सुरक्षित वाहतूक, परीक्षा केंद्राचं नियोजन, परीक्षा सुरळीत पार पाडणं, निकाल प्रक्रिया, तांत्रिक प्रणाली आणि प्रशासकीय निर्णय या सर्व गोष्टी संस्थात्मक पातळीवर हाताळल्या जातात। त्यामुळे जर पेपर लीक सारखी गंभीर घटना घडली असेल किंवा परीक्षा प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला असेल तर त्या संपूर्ण व्यवस्थेची जबाबदारी फक्त राजकीय नेतृत्वापुरती मर्यादित राहू शकत नाही। त्या यंत्रणेचं नेतृत्व करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही नैतिक जबाबदारी त्यांनी स्वीकारली पाहिजे। हा प्रश्न आता मोठ्या प्रमाणावर उपस्थित केला जातोय। यामागे आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा मांडला जातोय। संसदीय समितीसमोर एनटीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सीबीआयचा अंतिम निष्कर्ष येईपर्यंत पेपर लीक सिद्ध झालं नाही अशी भूमिका मांडल्याचं समोर आलंय। त्याचवेळी विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून फेरपरीक्षेचाही निर्णय घेण्यात आला। त्यामुळे पेपर लीक झाला नव्हता तर फेरपरीक्षा का घेतली, या 2 भूमिकांकडे विसंगती असल्याचा प्रश्न उपस्थित केला जातोय। दुसरीकडे सरकार आणि एनटीए यांचं म्हणणं आहे की तपास पूर्ण झाल्यानंतरच अंतिम निष्कर्ष स्पष्ट होईल आणि त्यानुसार आवश्यक कारवाई केली जाईल। पण एनटीए काही ठिकाणी काही प्रश्न बाहेर आले असतील हे मान्य करतंय। याचसोबत सीबीएसई याबाबत काही विद्यार्थ्यांनी विविध तक्रारी केल्या आहेत। वेबसाईटवरील तांत्रिक अडचणी, अर्ज प्रक्रियेत आलेला गोंधळ, शुल्कासंदर्भात त्रुटी आणि काही विद्यार्थ्यांना आलेल्या अडचणी यावरही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत। त्यामुळे केवळ राजकीय नेतृत्व नाही तर संपूर्ण परीक्षा यंत्रणेचं उत्तरदायित्व निश्चित करण्याची गरज असल्याचं अनेकांचं मत आहे। अर्थात संबंधित अधिकारी किंवा संस्थांनी स्वतःवरचे आरोप मान्य केलेले नाहीत। या चर्चेदरम्यान भारतीय राजकारणातील नैतिक जबाबदारीची काही उदाहरणं पुन्हा एकदा चर्चेत आली आहे। 1956 मध्ये एका भीषण रेल्वे अपघातानंतर लाल बहादूर शास्त्री यांनी रेल्वे मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता। 1999च्या गेसल रेल्वे दुर्घटनेनंतर नितीश कुमार यांनी रेल्वे मंत्रिपदाचा त्याग केला। 1958 मधील मुद्रा घोटाळ्यानंतर टी कृष्णाचारी यांनी अर्थमंत्री पद सोडलं। 1962च्या भारत चीन युद्धानंतर वी के कृष्ण मेनन यांनी
संरक्षण मंत्री पदाचा राजीनामा दिला, तर 2018 मध्ये MJ अकबर यांनीही आरोपानंतर मंत्रिपदाचा त्याग केला. त्यामुळे नैतिक जबाबदारी स्वीकारून पद सोडण्याची परंपरा भारतीय राजकारणात नवीन नाहीये. दरम्यान सरकारची भूमिकाही स्पष्टपणे समोर आली आहे. इंडियाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीट पेपर लीक प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलंय. त्यांच्या म्हणण्यानुसार पेपर लीकची माहिती समोर आल्यानंतर तातडीने कारवाई करण्यात आली आहे. अनेक आरोपींना अटक करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून फेरपरीक्षा घेण्यात आली आणि भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी परीक्षा प्रणाली अधिक अभेद्य करण्याच्या दिशेने काम सुरू आहे. हा केवळ केंद्र आणि राज्य सरकारचा विषय नसून दोषींना शिक्षा करण्यासाठी सर्वांनी एकत्र काम करण्याची गरज असल्याचं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलंय. म्हणूनच आता या संपूर्ण प्रकरणात चर्चा केवळ एका राजीनाम्यापुरती मर्यादित राहिलेली नाहीये. शिक्षण मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारावी का हा प्रश्न आहेच, पण त्याचबरोबर परीक्षा व्यवस्थापनाची सूत्र हाताळणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही आपल्या पदाची जबाबदारी स्वीकारून पुढे यायला हवं का हा प्रश्न सुद्धा तितकाच ताकदीने समोर येतोय. कारण जर जबाबदारी फक्त राजकीय पातळीवर निश्चित झाली आणि प्रशासकीय यंत्रणा तशीच राहिली तर भविष्यात अशा घटना पुन्हा घडणार नाहीत याची खात्री कोण देणार? येत्या काही दिवसामध्ये सरकारची पुढची भूमिका काय असेल, संबंधित अधिकाऱ्यांवर काय निर्णय घेतला जाईल आणि परीक्षा व्यवस्थापनात नेमके कोणते बदल होतील याकडे आता देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं लक्ष लागलंय. तुमच्या मते अशा प्रकरणांमध्ये केवळ मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारावी की परीक्षा घेणाऱ्या संस्थेमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुद्धा उत्तरदायित्व स्वीकारलं पाहिजे? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लगाव बत्तीला सबस्क्राईब करायला विसरू नका.